हेदमलई संघाचा विचार केला तर मागचे तिन्ही सामने डिफेन्स करताना हा संघ जिंकलाय आणि आता देखील डिफेन्स करताना पाहायला मिळेल फायनलची ही लढत। मित्रांनो काय खेळ केला या संघाने, 22 धावा डिफेन्स केला, 23 धावा डिफेन्स केला आणि आता मात्र फायनल खेळताना पाहायला मिळतोय। आणि पहिला चेंडू मात्र चिकी सिंगल घ्यायची होती, मात्र लेग बायच्या स्वरूपात ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळेल। एक धावेने संघाचं धावफलक उघडलं जाईल। संघाचा धावफलकावर श्री गणेशा, संघाच्या धावफलकाचा श्री गणेशा होईल। आणि मित्रांनो करावं तेवढं कौतुक कमी आहे हे तुम्हाला या संघाचं, कारण जर आपण पाहिलं तर सातत्याने 22 आणि 23, 18 चेंडू 22 धावा, 18 चेंडू 23 धावा हे दोन सामने काय जिंकलेत, अक्षरशः शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला आपल्या संघासाठी। तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट ह्या दोन्ही संघाकडून पाहायला मिळतंय आणि गेल्या वर्षीचा हा उपविजेता देखील संघ होता हे देखील लक्षात घ्या मित्रांनो। तर आपल्याला पाहायला मिळतात पुढच्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पंच केला, मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल। तर विनंती करेल कोकरे संघाचा संघनायक, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रा प्लीज आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे। तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय स्वतः संघाचा संघनायक आहे आणि काही सुरेख गोलंदाजी करतोय सातत्याने या स्पर्धेमध्ये। या ठिकाणी मात्र पहा मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा झेल धरणीला दान केला जातोय। मी सकाळच्या सत्रापासून सांगतोय झेल सोडल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलं होतं। ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनलचा सामना रंगला होता ICC वर्ल्ड कपचा आणि त्या ठिकाणी हसन अली या पाकिस्तानच्या खेळाडूने झेल सोडला होता मॅथ्यू वेड याचा खेळाडूचा, आणि मॅथ्यू वेडने जे काही नंतर केलं अक्षरशः शाहींच्या आफ्रिदीवर तुटून पडला। तर मित्रांनो क्रिकेटमध्ये झेल का महत्त्वाचा आहे, तर प्रत्येक झेल महत्त्वाचा आहे, कारण नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅचेस विनिंग द मॅचेस, आणि मात्र एक झेल सोडला गेला। आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी खेळून झालाय। अजय गोलंदाजी सुरेख करताना पाहायला मिळतोय। तर हेदमलई संघासाठी एक पारितोषिक नितेश पिंपळे यांच्या माध्यमातून लागू झालंय। जर आपला संघ या ठिकाणी फायनलमध्ये विजयी झाला तर 2000 रुपयाची रोख पारितोषिक या ठिकाणी नितेश पिंपळे आपल्या या पाठीराख्याकडून दिलं जाईल। तर मित्रांनो क्रिकेटमध्ये हे देखील महत्त्वाचं आहे, आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी बक्षिसं देखील दिली पाहिजेत। तर मी कौतुक करेल नितेश पिंपळे यांचं देखील। तर अजय पुन्हा एकदा सज्ज होईल, आता मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड फटका मारला आणि काय झेल टिपलाय पहा, आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता विवेकने काय झेल टिपलाय। चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत अजय याच्या माध्यमातून, धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 3 आणि एक मोठा हादरा देखील देतोय, एक मोठा धक्का देखील देतोय, पाठवतोय डगआउट मध्ये सनीलला, आणि सनीलची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट, आणि या ठिकाणी एक बक्षीस देखील लागू केलं गेलं होतं की फायनलसाठी प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आर्या लखन पाथेरे यांच्या माध्यमातून व श्रेयन संदेश चोरगे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 51 रुपयाचे पारितोषिक असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी। तर आता मात्र पहा फंबलिंग होत आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये, या ठिकाणी मात्र फंबलिंग पाहायला मिळते। 2 धावा यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने। संघाच्या धावसंख्येचा जर विचार पाहिला तर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 5 या धावफलकावर धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला। आपण पाहत आहोत रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व 2 ही स्पर्धा आणि पर्व 2 स्पर्धा, या स्पर्धेमधली ही फायनलची लढत दोन्ही संघ समोर आपल्याला पाहायला मिळते। सोनगर विपक्ष हेदमलई हे 2 संघ पाहायला मिळतात। तर दोन्ही संघ आपण पाहतो, हेदमलई एका बाजूला माणगाव विभागातला संघ आणि एका बाजूला म्हसला विभागातला संघ, असे 2 संघ मात्र ठाकले तर फायनलमध्ये एकामेकांसमोर उभे। तर एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपवलाय अजयने, आणि अजयने काही सुरेख गोलंदाजी केली पहा, केवळ 5 धावा खर्च करत एक गडी मात्र यशस्वीरित्या बाद केलाय। तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मनीष देखील पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटचा मारा करेल। आता मात्र या ठिकाणी एसटीची अपील केली जाते आणि पंच या ठिकाणी केलं होतं यस हा विकेट आहे आणि बॅक टू द पेव्हिलियन, परत डगआउटला परतावं लागेल पारसला। तर पारची जागा भरून काढण्यासाठी कोण चाललंय मैदानात पहा। तर कोकरे संघाचा कर्णधार मित्रा, हा लास्ट कॉल आहे तुला, प्लीज माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये तू जरा संपर्क साधायचा आहे। कोकरे संघाचा कर्णधार प्लीज विनंती आहे आपल्याला।
तर मित्रांनो पहा मैदानात कोण जातोय, तर मैदानात चाललाय स्वतः संघाचा संघनायक विनायक. काय फलंदाजी करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षरशः आपल्या गोलंदाजीचा वापर असेल, फिल्डिंग रोटेशन असेल, अगदीच खेळपट्टीवर खेळण्याची गोष्ट असेल तरी देखील सगळीकडे सरस ठरतोय खेळाडू. तोच विनायक मात्र फलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल. मनीषचा सामना करेल. मोठा फटका या ठिकाणी मारायचा होता. पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील केली जाते. पंच या ठिकाणी कळवत आहेत यशस्वीरित्या या ठिकाणी मात्र विनायक पाहायला मिळतोय आपल्याला क्रीजमध्ये. तर 2 चेंडूची सांगता या ठिकाणी झाले. 2 चेंडूवर पहिल्या चेंडूवर विकेट पाहायला मिळाला, मात्र दुसरे चेंडू निर्धाव येतोय. तर फायनलचा सामना आपण पाहतोय आणि मित्रांनो चांगला खेळ देखील करणं गरजेचं आहे. हलक्या हाताने स्टिअर केलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 बाउन्स फील्ड करेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. दुसरे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. फायनलचा हा सामना आतापर्यंत पाहिलं. अजयने पहिलं षटक हाताळलं. अजयने धावा खर्च केल्या 5. एक गड्याला मात्र त्यांनी बाद केलं. त्याच्यानंतर मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. काय सुरेख गोलंदाजी करतोय मनीष देखील. सोमगर संघाकडून सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. मग तो अजय असो अथवा मनीष असो, काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. केवळ 1 धाव खर्च केलाय. बॅकफुटला जाऊन पंच केले. पहा काय फटका सजवलाय, मात्र त्या ठिकाणी फंबलिंग होत आहे क्षेत्ररक्षकाकडून. कव्हरच्या दिशेने बघा मित्रांनो काय फटका सजवलाय आणि मात्र ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबलिंग झालं आणि त्यांचा वाढदिवस. तर नक्कीच त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. तर पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला स्टिअर केलंय. काय झेल, एक सुंदर झेल या ठिकाणी झेललाय. पहा मागच्या दिशेने चेंडूला कव्हर करत हा झेल टिपलाय आणि तंबूच्या आश्रयाला पाठवलं. शेवटचा चेंडू घेऊन येईल मनीष. सुरेख गोलंदाजी करतोय मनीष देखील. तर राईट अमोर द विकेट सज्ज असेल मारला करण्यासाठी देवेंद्र. याच्यासाठी इथून पुढे जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 7 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आणि 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं हे फलंदाजाचं काम असेल. तर शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. तर मनीषच्या आपण गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. तर 5 संघाच्या धावफलकावर लगावला जातात. हेदमलई संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 10 धावा जमवल्या गेल्यात. 5च्या सरासरीने या ठिकाणी 10 धावा जमवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर अजयने खर्च केल्या 5 धावा. दुसऱ्या षटकासाठी 5 रन केलं मनीष याला आणि मनीषने देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत 1 गडी बाद करत 2 गडी बाद करत 5 धावा दिल्या. तर संकेत येतोय तिसरं षटक घेऊन. हाणामारीचं निर्वाणीचं षटक आणि स्ट्राईक एंडला कोण पाहतोय तर विनायक, जो सातत्याने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी गतीने बीट केलंय. काय सुरेख गोलंदाजी करतोय. पायावर आदळला चेंडू आणि केवळ 1 धाव मिळेल या चेंडूवर. 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. जाऊन पोहोचेल 11. डबल डिजिटमध्ये धावसंख्या प्रवेश करताना पाहायला मिळेल आपल्याला. तर मित्रांनो संकेत शेवटचं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. हाणामारीचं षटक आहे. तर पुन्हा एकदा हा चेंडूला स्टेअर केलाय, मात्र एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरलेत आणि 1 धावेने पुन्हा 1 धावेची वाढ होईल धावफलकात. 12 धावा धावफलकावर जमावल्या जातील आणि या ठिकाणी विनायकला देखील विचार करावा लागेल. उरलेले चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये 1 मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण 1 मोठा फटका लागतो तर एक चांगला फायटिंग स्कोरबोर्डवर लागू शकतो आणि स्ट्राईक देखील जास्तीत जास्त विनायककडे ठेवणं देखील महत्त्वाचं असेल. पण या ठिकाणी बघा काय सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी
संकेत पहिल्या 2 चेंडूवर सिंगल. आता मात्र एक बायच्या स्वरूपात धाव येते. देवेंद्रला देखील विनायकच्या खांद्याला खांदा लावून खेळ करावा लागेल. 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे मित्रांनो. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि देवेंद्रने पहा काय फटका सजवला मित्रांनो. अक्षरशः कव्हरच्या डोक्यावरून येतो एक दिमागात मोठा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवर. 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचते हेदमलई संघाची धावसंख्या. आपण जर फलंदाजी मागला पाहिलं तर हेदमलई संघाचा माजी कर्णधार फलंदाजी एक स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि युवा कर्णधार जो सध्या कर्णधार आहे तो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तर हे आहे क्रिकेट. एक फटका आला त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला. तर हेच आहे मित्रांनो क्रिकेट. तू एक मोठा फटका मारू शकतो तर मी देखील निर्धाव चेंडू टाकू शकतो हे दाखवतोय गोलंदाज संकेत. आणि संघाची धावसंख्या 19. शेवटचा पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र देवेंद्र मोठा फटका मारायचा होता मात्र लिडिंग एज चेंडूची घेतले आणि चेंडू मात्र डी मध्ये पाहायला मिळाला. 20 धावसंख्या उभारली गेली आहे या धावसंख्येवर. आणि गंमत पहा मित्रांनो काय आहे तर जेव्हा खामगाव विरोधाचा संघ लढत होता तेव्हा डिफेन्स केला होता 22 धावा. आता मात्र सेमीफायनलचा सामना जेव्हा लढत होता हेदमलई संघ तेव्हा डिफेन्स केला 23 धावा आणि आता मात्र डिफेन्स करायचे 21 धावा. तर यशस्वीरित्या डिफेन्स करेल का या धावा की सहजरित्या आपला टार्गेट चेस करेल सोमगर हा संघ. तर येणारा उत्तरार्ध आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पुढच्या येणाऱ्या इनिंगमध्ये. तोपर्यंत मी वळतो डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत प्लीज डीजे. रायगड रॉक्स आयोजित रायगड रॉक्स मानाच्या चषक पर्व 2 सीझन 2 मधली स्पर्धा जर आपण पहिलाच पर्वाचा विचार केला तर विजेता ठरला होता खामगावा संघ. ज्या संघाला हरवलं हेदमलई या संघानं आणि उपविजेता होता हेदमलई संघ. जो आपल्याला दिसतोय आता धावा डिफेन्स करताना जो दिसतोय आपल्याला पिचवर तो संघ गेल्या वर्षी होता उपविजेता संघ. तर यावर्षी विजेतेपद पटकावेल का की पुन्हा उपविजेते पदावर समाधान मानावं लागेल हे देखील पाहणं मजेशीर ठरणार आहे या सामन्यामध्ये. तर श्रीकांत बामणे आपण जिथे कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. श्रीकांत बामणे प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. तर आपण पाहतोय रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व 2 मधली स्पर्धा फायनलची लढत. फायनलमध्ये 2 संघ पाहिले तर प्रवेश केलाय सोमगर या संघाने विरोधात हेदमलई या संघ. पहिल्यांदा टॉसविन जिंकल्यानंतर सोनगर संघाने गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला. फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं हेदमलई या संघाला आणि हेदमलई संघाने टार्गेट सेट केलंय 21 धावांचं. तर दोन्ही सलामीचे फलंदाज सलामीवीर. तर यांना वीर का म्हटलं जातं तर हे येणारे 2 फलंदाज आपल्या संघाचा पाया मजबूत करण्यासाठी या खेळपट्टीवर येत असतात. म्हणून मित्रांनो सलामीला येणाऱ्या 2 फलंदाजाला सलामीवीर असं संबोधलं जातं. तर 2 सलामीवीर पाहायला मिळते. स्वतः संघाचा कर्णधार अजय पाहायला मिळेल. त्याच्या बरोबरीने मनीष पाहायला मिळेल. अजय आणि मनीष यांचा विचार केला तर अजय यांनी पहिलं षटक हाताळलं तोच अजय आणि दुसरं षटक ज्याने हाताळलं तोच मनीष आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो बघा काय क्रिकेटचा खेळ रंगतोय आणि जो गोलंदाज आपण पाहतोय ना त्याने 22 धावा डिफेन्स करत असताना प्लेअर ऑफ द मॅच हाच तो आहे गोलंदाज. तर कशा प्रकारे गोलंदाजी करेल या सामन्यामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण अटीतटीचं शेवटचं आणि निर्वाणीचं षटक आहे. या स्पर्धेतील हे शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र विजेतेपदावर आपलं नाव कोरेल. तर कोण जिंकेल हे देखील येणारे 3 षटकं आपल्यासमोर चित्र स्पष्ट करतील. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर येतो एक मोठा प्रहार. पहिल्या चेंडूवर येतो एक मोठा चौकार. तर मित्रांनो या ठिकाणी पंचांनी आम्हाला कळवलं तर हा येतोय. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर देखील आहेत आमचे व्हॉलेंटियर.
आणि नक्कीच फायनलचा मॅच आहे तर मित्रांनो प्लीज शहानिशा करा मगच निर्णय द्या. मी सुद्धा विनंती करेल त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर जे असतील त्यांनी कळवा की चौकार आहे की काय आहे. मित्रांनो प्लीज तुम्हाला विनंती असेल कारण फायनलचा सामना आपण खेळतोय आणि फायनलचा सामना म्हटलं तर नेहमीच एक चुरशीचा सामना पाहायला मिळतो आणि या सामन्यात त्या ठिकाणी व्हॉलेंटियर जे बाहेर प्रेक्षक असतात प्रेक्षकांनी सहकार्य करा मित्रांनो. तर प्रेक्षक आम्हाला कळवतील. तर मित्रांनो प्लीज या ठिकाणी कारण फायनलची लढत आहे आमचे व्हॉलेंटियर जिथे असतील मी प्लीज सहकार्य करा मित्रांनो कारण फायनलची आपण लढत खेळतो आणि या ठिकाणी एखादा चुकीचा निर्णय नक्कीच नाराज करू शकतो एखाद्या संघाला. म्हणून निर्णय योग्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते देखील फायनलच्या संघामध्ये. आणि धाव फलकावर धावा लगावल्या गेल्यात 21 धावा. अशा परिस्थितीत मित्रांनो एक एक धाव किती महत्त्वाची आहे हे जाणते हेत मला ही संघ. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी खेळ थांबवला आणि शहानिशा केली जाते की हा चौकार आहे की डीच्या स्वरूपातली एक धाव आहे. तर नक्कीच आमचे व्हॉलेंटियर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि लगेच आम्हाला कळवतील देखील की हा चौकार आहे की डीच्या स्वरूपातली एक धाव आहे. मित्रांनो या ठिकाणी एक नितेश पिंपे याच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर केलं होतं. जर हेदमलाई संघ हा जर हा फायनलचा सामना जिंकतो विजय होतो या स्पर्धेचा तर 2,000 रुपयाचं रोख पारितोषिक यांच्या माध्यमातून त्यांच्या संघासाठी दिलं जाईल. आणि सुरेख खेळ सातत्याने पाहायला मिळाला हेदमलाई संघाकडून. एक सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. सातत्याने सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर 22 धावा डिफेन्स केल्या, 23 धावा डिफेन्स केला, आता मात्र 21 धावा डिफेन्स करायच्या आहेत. आणि आई फायनलची लढत सोनगर संघाचा विचार केला तर सकाळपासून सोनगर संघ हा देखील झुंज देतोय मैदानात. आणि मित्रांनो लढावं लागेल फलंदाजी करताना या ठिकाणी सोनगर संघाला आणि गोलंदाजी करताना या ठिकाणी हेदमलाई संघाला देखील लढावं लागेल. कारण सांगावं लागेल की लढता लढता हरलो जरी मला त्याची खंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन कारण लढाईला माझा अंत नाही, कारण मैदानात शांत बसायला मी काही संत नाही. हे दोन्ही संघांना दाखवून द्यावं लागेल मित्रांनो. कारण जर या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो आमचे व्हॉलेंटियर या ठिकाणी कळवतात पूर्णपणे शहानिशा केली जाते की चौकार आहे की एक धाव आहे. या ठिकाणी आमचे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. केवळ एक धाव डीच्या स्वरूपातली एक धाव आणि गरजेचं आहे मित्रांनो. आणि नक्कीच या ठिकाणी मी कौतुक करेल सोनगर संघाचं सुद्धा. त्याने सुद्धा संयम दाखवला. केवळ एक धावेवर समाधान मानावं लागतं या ठिकाणी सोनगर संघाला. पहिले चेंडू हाताळत असताना प्रणीशला आपण पाहतोय सातत्याने सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलाय केवळ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. तर या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करेल आणि अपेक्षा देखील असणारच विनायकला याच्या त्याच्याकडून. कारण जर पाहिलं तर विनायक सुंदर कॅप्टन्सीच्या बाबतीत जर पाहिलं तर सातत्याने फिल्डिंग असो बॉलिंग असो सातत्याने ज्याप्रमाणे बुद्धिबलाच्या खेळामध्ये मोहरे ज्याप्रमाणे वापरले जातात त्याप्रमाणे तो आपल्या फिल्डर्स असो किंवा गोलंदाज असो यांना देखील वापरताना दिसतोय. तर पुन्हा एकदा प्रणेश सज्ज होईल. पहिल्या चेंडूवर एक धाव आले. प्रणेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका लागवायचा होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि त्या ठिकाणी मध्ये गली रिझनमध्ये एकच धाव डीच्या स्वरूपात मिळेल. पंच देखील आम्हाला कळवत आहेत. MC पॅनलचे दोन्ही पंच सकाळपासून इम्रान असतील, सुरेश अर्थात आमचे भाई देखील सकाळपासून चांगल्या पद्धतीचे अंपायरिंग पाहायला मिळते आणि तुमचं देखील खूप कौतुक असेल या स्पर्धेदरम्यान. तर स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार अजय आहे. अजयने आतापर्यंत 2 चेंडू खेळून काढले आहेत, केवळ 2 धावा लगावल्या गेल्या आहेत. तर प्रणेश पुन्हा येतोय ब्लॉक होलमध्ये. मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाज क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी जज करतोय आणि झेल देखील टिपला जातोय. तर हीच मित्रांनो किमया केली या प्रणेशने. सातत्याने आपल्या टीमसाठी महत्त्वाचे विकेट टिपून देतोय सातत्याने दोन्ही सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये देखील विकेट कोणाची टिपली आहे तर अजयची. कारण अजय सातत्याने आपल्या संघासाठी चांगला खेळ करतोय आणि त्याचा एक चांगला विकेट काढून देतोय. तर मित्रांनो नक्कीच चुरशीची लढत होणार यात तिला मात्र शंका नाही. कारण दोन्ही साईडून जर पाहिलं तर दोन्ही साईडून आग लागलेली आहे. एका बाजूला सोनगर 21 धावांचा पाठलाग करतील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करून दाखवलंय हेदमलाई या संघाने. 22 धावा डिफेन्स केल्यात, 23 धावा डिफेन्स केल्यात आणि आता करतायत 21 धावा डिफेन्स. तर पाहणं देखील गरजेचं आहे या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल प्रणेश. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा देत 1 गडी बाद केले. चौथा चेंडू या ठिकाणी घेऊन बॅकफुटला जाऊन पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू फेकी करतोय.
तोपर्यंत केवळ एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ मित्रांनो आतापर्यंत झालाय. 3 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत. एक गडी मात्र बाद करण्यात यशस्वी झालाय. आता जर आपण पाहिलं तर मॅच मध्ये समीकरण राहिलं आहे 14 चेंडू आणि 18 धावा. 14 चेंडू आणि 17 धावा, माफ करा, 14 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा प्रणेश असेल तर आता मात्र स्क्वेअर चेंडू, पुन्हा एकदा एक गचा चेंडू पाहायला मिळतो आणि कुठेतरी लाईन आणि लेंथ वरून थोडासा नक्कीच विचार करावा लागेल प्रणेशला देखील, कारण अशाच धावा आपल्याला महाग पडू शकतात आणि या क्रुशियल मोमेंटला आपण एक्स्ट्रा धावा आपल्या संघासाठी खर्च करणं देखील अपेक्षित नसेल संघ नायकाला. बघा मित्रांनो काय चेंडू आहे. चेंडू जसा पडला तसा मात्र लेग ब्रेक झाला आणि एक निर्धाव चेंडूची तर मित्रांनो 17 चेंडूची गरज, 17 धावांची गरज असेल. 13 चेंडू 17 धावा हे समीकरण. प्रणेश पुन्हा येईल, मोठा फटका मारायचा होता त्या ठिकाणी मात्र मिस टाइम स्ट्रोक होतोय, फिल्टर येतोय आणि या ठिकाणी फंबलिंग, दोन्ही क्षेत्ररक्षकांचं फंबलिंग होतं. तर मित्रांनो प्लीज आमच्या व्हॉलेंटिअरला विनंती असेल खेळ थोडासा थांबवायचा आहे. थोडीशी दुखापत झाली आहे, थोडीशी मिस कॉलिंगमुळे आम्हाला दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी धडक पाहायला मिळते, थोडीशी टक्कर पाहायला मिळते आणि एक क्षेत्ररक्षक आपुलकी सातत्याने आमच्याबरोबर राहू द्या हीच विनंती असेल. तर आपण बघतोय फायनलचा हा थरार आणि फायनलमध्ये जर पाहिलं तर आता इथून पुढे जर पाहिलं तर 12
12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये मित्रांनो. तर बघूया कोण जिंकेल. एका बाजूला आहे हेदमलाई तर दुसऱ्या बाजूला आहे सोनगरा संघ. एक मसला विभागातील संघ पाहायला मिळतोय, एक माणगाव विभागातील संघ पाहायला मिळतोय. तर कोण जिंकेल ही चुरशीची लढत हे देखील पाहणं आणि कोण नाव कोरेल आज विजेते पदावर हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर गोलंदाजी मागवर पाचारण केलं जाते सनी या गोलंदाजाला. सनी काय गोलंदाजी गेली होती मागच्या सामन्यामध्ये, तोच सनी, त्याच सनीला मात्र विनायकनं पाचारण केलंय गोलंदाजी मागवर. पंचांच्या डावेशीकडून गोलंदाज सज्ज होईल आणि त्याला त्याच्यासमोर सामोरी जाईल फलंदाज विवेकनं एक सामन्यामध्ये विवेकनं 23 धावांची खेळी केली होती. अक्षरशः मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच विवेक देखील आहे. आणि गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाने अतिशय चिवड गोलंदाजी केली होती तो गोलंदाज देखील आहे. त्यामुळे ही लढत देखील त्याच कमालीची होणार आहे मित्रांनो. तर पहिला चेंडू बघा अक्षरशः भिरकावून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि मात्र झेल टिपला जातोय आणि पुन्हा एक झेल टिपला जातोय मित्रांनो. पहा काय कमाल होत्या सामन्यामध्ये. आणि झेल कोणी टिपलाय तर संघाचे माजी कर्णधार वंदे शिगवणे यांच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. तर मित्रांनो क्रिकेटमध्ये या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर हा सामना वळण घेतोय. ओके, सुरेख क्रिकेटचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं. एका बाजूवर 2 धावा आहेत. सहकार्य करा मित्रांनो. आतापर्यंत चांगलेच पद्धतीचे सामने आपण या ठिकाणी पार पाडलेत. तर फायनलसाठी देखील आपण आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तर आम्ही पाहतोय फलंदाजी मागवर नवीन फलंदाज येतोय महेश आणि महेशला देखील किमया करावी लागेल. कारण जर इथून पुढे पाहिलं तर 11 चेंडू आणि 15 धावा हाही समीकरण मैदानात पाहतोय. आणि गोलंदाजी कोण करतोय तर सनी, ज्या गोलंदाजाने चिवड गोलंदाजी केली होती. बॅकवर्डली लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मात्र 1 धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेने वाढ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7च्या घरात. इथून पुढे येणारा एक निर्धाव चेंडू मनोबल वाढवेल हेदमलाई संघाचं आणि एक फटका सोनगर संघाला कमबॅक करून दिले मॅच मध्ये. तर आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहे मनीषला देखील कमाल करावी लागेल. एखादा मोठा फटका शोधावा लागेल कारण एखादा मोठा फटका पूर्णपणे मॅच आपल्या हातात आणून देऊ शकतो. आता पहा मोठा फटका खेळायचा होता, भिरकावून द्यायचा होता, परंतु लाईन मिस करतोय. आणि काय कमाल करतोय गोलंदाजी करताना सनी. 3 चेंडू फेकून झालेत मित्रांनो. पहा 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील घेतलाय. फक्त 7 धावा धावफलक्यावर लगावल्या गेल्यात. आणि जशी फायनल आम्हाला अपेक्षित होती तशीच फायनल सर्व प्रेक्षक वर्गांना देखील पाहायला मिळते मित्रांनो. क्रिकेटसाठी या खेळासाठी जर आपल्याला खेळ आवडला असेल तर प्लीज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि रायगड रॉक्ससाठी देखील नक्कीच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आता मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच या ठिकाणी आम्हाला इशारा करत आहेत, दोन्ही हात फैलावून सांगतायत की हा चेंडू स्वेअर आहे. गोलंदाजाला ताकीद केली जाते, एक एक्स्ट्रा धाव जोडली जाते धाव फलकावर. 8 धावा धाव फलकावर जोडल्या जात आहेत. सनीला देखील विचार करावा लागेल कारण इथून येणारी एक धाव आपल्या संघासाठी खूप महत्वाची आहे. आपण टाकलेला एक स्वेअर चेंडू घातक ठरू शकतो आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा सनी सज्ज होतोय. आता मात्र शॉर्ट आर्म पूल केलाय चेंडूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. आणि मित्रांनो फिल्डिंग पहा, फिल्डिंग जर पाहिली तर यश याने काय झेल टिपलाय, मागच्या दिशेने धावला आणि अक्षरशः झेल टिपला. जर आपण हेदमलाई संघाचा विचार केला तर गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा फिल्डिंग असो 100% कमिटमेंट पाहायला मिळते. जो खेळाडू मगाशी धडकला त्याचं सुद्धा कमिटमेंट आपण पाहिलं. तर मी क्रिकेट प्रति कमिटमेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि काय खेळ दाखवतोय हा संघ आणि अक्षरशः जखडून ठेवलंय आतापर्यंत सोनगर या संघाला. 2 मोठे हादरे दिले. शाहरुख खान या फलंदाजीची आठवण करून देतो हा खेळाडू आणि तोच आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाजी मागवर सन्नी मित्रांनो बघा काय कमाल करतोय. हेदमलाई संघाचा म्हणजे लढलाय हा संघ मित्रांनो. अक्षरशः झुंज देतोय, कडवी झुंज. प्रत्येक सामन्यात झुंज दिले प्रत्येक संघाला.
आणि तोच सनी आता पुन्हा गोलंदाजी मागून राईट आर्म ऑफ द विकेट मारा करेल. मात्र आता लाईन पुन्हा एकदा मिस केली गेली. जो चेंडू समोरच्या दिशेने मारायचा होता तो चेंडू मात्र लेग मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकवण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी चेंडू एक निर्धाव येतोय. तर मित्रांनो शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धाव फलकावर धावा लागाव्या गेल्यात किती तर 8. सन्नीने किती धावा खर्च केल्यात तर केवळ 2. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो हा गोलंदाज. 2 धावा खर्च केल्यात आणि विनायकने ज्या कामासाठी याला कामाला लावलंय गोलंदाजी मागवर ते परिपूर्ण तो निभावतोय. पहा काय गोलंदाजी करतोय. तर पुढचा पुढचा चेंडू मात्र मोठा फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय, फील्ड करतोय आणि मित्रांनो प्रसादने काय झेल टिपलाय पहा. मिड विकेटला एक सुंदर झेल पाहायला मिळतोय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयास होता या ठिकाणी फलंदाज सुजय याचा, मात्र त्याला तंबूच्या आपल्या सहकार्याने जर आपला संघ जिंकला तो 2000 जातात आणि नितेश पिंपळे आपल्या सहकार्याने 2000चं पारितोषिक दिलंय. जर फिल्डिंग करणारा हेदमले हा संघ जिंकला तो 2000चं पारितोषिक या ठिकाणी त्यांना दिलं जाईल. शेवटचं षटक बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये 13 धावा हवे असतील. 13 धावा आणि 6 चेंडू मित्रांनो. 13 धावा 6 चेंडू. कोणी विचार केला होता की 21 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकामध्ये 13 धावा राहतील. आमचे ऑफिशियल कळवत आहेत रेडी फॉर द लास्ट ओव्हर. आणि लास्ट ओव्हरला कोण फलंदाज आहे जो मागच्या परेश जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा जो हिरो होता परेश. कारण मागच्या मॅचचा जर विचार केला तर 23 धावा डिफेन्स करत होता संघ. शेवटच्या षटकामध्ये 6 धावा हव्या होत्या आणि त्या 6 धावा ह्याच गोलंदाजाने डिफेन्स केल्या होत्या. तोच गोलंदाज पाहायला मिळतोय परेश. आणि पहिल्या चेंडूवर त्याने काय केलंय पहा. केवळ 1 धाव दिले. इथून पुढे समीकरण पाहिलं तर 5 चेंडू आणि 12 धावा. एक मोठा फटका नक्कीच क्रिकेटमध्ये मॅचमध्ये आणेल. फलंदाजी करणाऱ्या सोनगरेला संघाला मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी डी मध्ये पंचांक यस दिस डी आणि या 1 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे सरसवलं जाईल. संघाचा धावफलक पोहोचेल 9 या धावसंख्येवर. काय खेळ रंगलाय मित्रांनो. 5 जसा फायनल सगळ्यांना अपेक्षित होता टक्कर दिली लढलाय हा संघ हेदमलाई. अक्षरशः 10 धावा धावफलकावर लागावं लागेल. इथून पुढे 11 धावांची गरज असेल आणि उर्वरित चेंडू असेल 4. एक मोठा फटका कमबॅक करेल सोनगर संघाला. आणि आता मात्र एक वाईट चेंडू येते स्वेर चेंडू. मित्रा पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम मानला जाईल आणि पंच देखील आमचे खूप दर्जेदार पंचांची भूमिका सकाळपासून आम्ही पाहतोय. तर एक स्वेर चेंडू आलाय आणि स्वेर चेंडूने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरात. आता इथून पुढे समीकरण सरसावलंय 4 चेंडू आणि 10 धावा. एक मोठा फटका एक निर्धाव चेंडू याच्यामधले समीकरण. या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता आणि मित्रांनो काय एक वंडी डी स्वरूपात सुरेख यष्टीरक्षक पाहायला मिळालं होतं. चेंडू नक्कीच हाताला लागला मात्र वंडीमध्ये गेल्यामुळे 1 धाव या ठिकाणी दिली जाईल. गोलंदाज संकेताच्या खात्यात ही धाव जमा केली जाईल. तर मित्रांनो जर आता पाहिलं तर 3 चेंडू आणि मित्रांनो फायनलचा आपण थरार पाहतोय. अक्षरशः आपण पाहतो लाईव्ह मध्ये 300 प्रेक्षक आपल्यासोबत जुडले गेलेत आणि इथे देखील मैदानात देखील आपण गच्च गर्दी पाहतोय. मैदानात देखील खूप प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि लाईव्हच्या दरम्यान देखील आपल्याला 300 प्रेक्षक जोडले गेले आहेत. तर मित्रांनो नक्कीच एक यश आहे रायगड रॉक्स मानाचं चषक या स्पर्धेचं. आणि इथून पहा समीकरण पहा मैदानामध्ये 2 चेंडू 8 धावा 1 षटकार 2 धावा 2 चौकार पूर्णपणे सामना फिरवतील. सामना जिंकून देतील सोनगर या संघाला. इथून 2 मोठे फटके सामन्यामध्ये आणू शकत आणि 1 निर्धाव चेंडू पूर्णपणे सामना आपल्या बाजूने आणेल हेदमले या संघाचा. तर हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडू डिसायडर आहे. या चेंडूवर मात्र मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि फेकी बघा काय सुरेख आहे. आणि आता मात्र या ठिकाणी धावबाद होतोय आणि काय क्षेत्ररक्षण केलंय देवेंद्रनं. मित्रा करावं तेवढं.
तर काय लढला हा संघ मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जो फिल्डिंग करतोय संघ हेदमलई, शेवटचे त्याचे 3 सामने पाहिले तर जो नॉकआउटचा सामना होता त्याच्यामध्ये 23 धावा या संघाने डिफेन्स केल्या होत्या. 18 चेंडू 23 धावा डिफेन्स करताना संघ जिंकला. सेमीफायनलच्या लढतीमध्ये 22 धावा डिफेन्स करताना संघ जिंकला. 18 चेंडू आणि 22 धावा होत्या. त्या परिस्थितीत सुद्धा मॅच जिंकून दिली गोलंदाजाने या संघाला. आणि या फायनलच्या सामन्यामध्ये काय पाहतोय तर 18 चेंडू आणि 21 धावा आणि 21 धावांचा 21 धावा डिफेंड करत असताना सामना कुठे येऊन ठेपलाय तर सामना येऊन पोहोचला 1 चेंडू आणि 7 या धावसंख्येवर. जसं पाहिलं तर केवळ औपचारिकता शिल्लक आहे या क्रिकेट या सामन्यामध्ये. एक जर कोणती चुकी केली या ठिकाणी परेशने तर संधी मिळेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला तर पूर्णपणे सामना झुकवलाय आपल्या बाजूने. रायगड रॉक्स हा चषक आपल्या बाजूने झुकवलाय हेदमलई या संघाने. तर मित्रांनो काय फायनल रंगती आहे, अक्षरशः विजय आहे या क्रिकेटचा. दोन्ही संघ अक्षरशः लढलेत. दोन्ही संघाने इथपर्यंतचा पल्ला का तय केला हे दोन्ही खेळाडू दाखवत आहेत की हम भी किसी से कम नाही, हे दाखवतो हेदमलई या संघ. तर शेवटचा षटक आणि या षटकावर मात्र वनडे आणि विजय कोण ठरलाय तर रायगड रॉक्स या षटकाचा विजय ठरलाय. संघ हेदमलई डीजे प्लीज. डीजे आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काय सुरेख गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळाली या गोलंदाजीच्या माध्यमातून. सामना डिफेन्स करत असताना सन्नीने जर पाहिलं तर सन्नी याने काय गोलंदाजी केली, केवळ 2 धावा दिल्या, 3 विकेट घेतले आणि पूर्णपणे मात्र आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवलं. आणि आणखी एक गोष्ट जर आपण हेदमलई संघाच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रणेश, सन्नी आणि परेश हे 3 गोलंदाज आहेत आणि या तिन्ही गोलंदाजाने 3 सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये प्रणेशने मॅन ऑफ द मॅच घेतली, दुसऱ्या सामन्यामध्ये परेशने मॅन ऑफ द मॅच घेतली.